केलं का? नमस्कार, मी कुंडलिक महाराज शेळके, सेंद्रिय शेती मार्गदर्शक तथा वनस्पती माहिती तज्ज्ञ। आज आपण आपल्या राजवाडी गावाअंतर्गत आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक शेती केल्या जाते। या नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत आज आपण जी काही कार्यशाळा आयोजित केलेली आहे की शेत शिवार फेरी पीक पाहणे, आणि आज आपण लाईव्ह आज दिनांक 6/8/2026 या दिवशी लाईव्ह आपण या ठिकाणी या शेतामध्ये उभा आहोत। नैसर्गिक शेतीच्या माध्यमामधून विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न कशा पद्धतीचं पीक हे येतं याचं प्रत्यक्षामध्ये शेत शिवारामध्ये जाऊन आपण पाहणी करणार आहोत। तर या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभा आहोत। तर या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता, बघा पेरणीच्या टायमाला बुरशी लागू नये म्हणून आपण दशपर्णी अर्क फवारलेलं होतं। म्हणजे दशपर्णी अर्क आपण बियाला त्याची बीज प्रक्रिया करून आपण आपल्या शेतामध्ये या पिकाला आपण पेरलेलं आहे। आणि पेरल्याच्या नंतर या पिकाला आता जवळपास याचा कालावधी झालेला आहे 6 महिन्याचा, आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की पीक कोण्या पद्धतीला आहे। तर या पिकाला 2 वेळेस आपण जीवामृत या ठिकाणी फवारणी केलेली आहे। तुम्ही लाईव्ह या ठिकाणी बघू शकता। भया जरासं खाली दाखव, फुलं बघ कशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसले पाहिजे। चांगल्या प्रकारची फुलं या ठिकाणी उगवण शक्तीला हे चालू झालेत। याचं कारण की आपण जे काही जीवामृत या पिकाला आपण 2 वेळेस फवारणी केलेली आहे, कुठल्याही प्रकारचं खत नाही, आणि या 2 वेळेच्या जीवामृतावर आणि 1 दशपर्णीच्या अर्कावर हे सोयाबीनचं पीक या ठिकाणी किती चांगलं आलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बघू शकता आपण एवढं चांगलं पीक या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण या ठिकाणी दाखवत आहोत। आणि हे दाखवण्याचं एकच कारण आहे, विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न अंतर्गत आपलं चांगलं पीक, आपल्याला चांगलं उत्पन्न या ठिकाणी येऊ शकतं, एवढं या व्हिडिओच्या माध्यमामधून, या आजच्या शेत शिवार फेरीच्या माध्यमामधून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। थांबतो, धन्यवाद। जय जवान, जय किसान।